हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो, आज आपण घेत आहोत सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी विषय गणित. आणि मित्रांनो, दिवस आहे आज 32वा. मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बेल आयकॉनचं बटन झाले प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला मागचे व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी गणितमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये तुम्हाला जावं लागेल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, प्लेलिस्टमध्ये जा. इयत्ता 10वी गणिताचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील. त्या मित्रांनो, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, सुरुवात करूया. इयत्ता 10वी गणित भाग 1 व 2. दिवस 32वा. घटक आहे मित्रांनो चौकोन. त्यांचे गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. चला मित्रांनो, सुरुवात करूया. सुरुवातीला पहिला गुणधर्म आहे चौकोनाच्या कोणांच्या बेरजेचे प्रमेय. मित्रांनो, ज्याप्रमाणे त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, तसेच मित्रांनो चौकोनामध्ये चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. म्हणजे कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी अधिक कोण डी केले तर त्यांची बेरीज 360 अंश येते. मित्रांनो, आता बघणार आहोत आपण समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या. बघूया त्या काय आहेत. चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन समांतरभुज असतो. आता मित्रांनो, एखादा चौकोन दिला आणि त्याच्या सम्मुख बाजूच्या जोड्या एकरूप दिल्यात, व्याख्या त्याची काय? समांतर असतात. सम्मुख भुजा समांतर असतात. परंतु तुम्हाला असं दिलंय, समजा एक चौकोन आहे, त्याच्या समोरील बाजू जे आहेत मित्रांनो या कशा आहेत? एकरूप आहेत. तर समजायचं मित्रांनो, तो चौकोन समांतरभुज असतो. जर एकरूप असतील तर मित्रांनो त्या समांतर येतातच, म्हणून तो चौकोन PQRS काय असतो? समांतरभुज असतो. दुसरा बघूया गुणधर्म काय आहे तो. चौकोनाच्या सम्मुख कोणाच्या जोड्या एकरूप असतील तर तो सुद्धा समांतरभुज चौकोन असतो. समजा आपल्याला दिला आहे PQR एकरूप PSR, म्हणजे कोणता? इकडे बघा, PQR एकरूप PSR हा कोण दिलेला आहे. त्याचप्रमाणे QPS आणि QRS, म्हणजे QPS आणि QRS जर बघितला तर तो कुठे? QPS हा कोण आणि QRS हा कोण, हे एकरूप आहेत. म्हणजे काय? ते सम्मुख कोण आहेत. आणि असं असेल तरी चौकोन PQRS हा समांतरभुज असतो. पुढे, चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागत असतील तर तो चौकोन समांतरभुज असतो. मित्रांनो, चौकोनाचे कर्ण दुभागत जर असतील एकमेकांना, या पद्धतीने दुभागतात बघा, ते आहे का? QT बरोबर TS आहे असं म्हणू शकतो, किंवा PT बरोबर TR आहे असं आपण म्हणू शकतो. आणि असं असेल तर तो चौकोन सुद्धा समांतरभुज चौकोन असतो. पुढे मित्रांनो, चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर असेल, एक जोडी फक्त एकरूप आणि समांतर दिली मित्रांनो, तरी तो काय असतो? समांतरभुज. हा चौथा गुणधर्म पाचवा गुणधर्म लक्षात ठेवा मित्रांनो. आता इथे दुसरी जोडीचं माहीत नाही, परंतु पहिलीच जोडी सम्मुख भुजांची PS एकरूप QR म्हणजे एकरूप आहे, PS समांतर QR म्हणजे एकरूप आणि समांतर असेल तरी तो चौकोन मित्रांनो समांतरभुज असतो. हे लक्षात ठेवा. चला मित्रांनो, पुढे आहे त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंचं प्रमेय, जे अतिशय महत्त्वाचे मित्रांनो. चला त्याला सुरुवात करूया. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा तिसऱ्या बाजूला समांतर असतो. मित्रांनो लक्षात घ्या, समजा AB आणि AC या दोन बाजू आहेत, त्यांचा मध्यबिंदू P आणि Q आहे. हा जर जोडला, मध्यबिंदू जोडले, तर जी तिसरी बाजू आहे ना मित्रांनो BC, तिला ती बाजू समांतर असते आणि तिच्या निम्म्या लांबीची असते. मित्रांनो लक्षात घ्या, हे आहे त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंचं प्रमेय. काय सांगताय आपल्याला ते? तर P समजा ABचा मध्यबिंदू आहे आणि Q समजा ACचा मध्यबिंदू आहे, तर त्यांना जोडणारी रेषा PQ ही कशी असते? या त्रिकोणाची तिसरी बाजू म्हणजे BC हिला तर समांतर असतेच, परंतु तिच्या निम्म्या लांबीची असते. समजा मित्रांनो BC तुम्हाला 20 दिलेली आहे, तर डोळे लावून तुम्ही लिहिणार PQ जी आहे ती येणार 10. कारण काय? तर या मध्यबिंदूंना जोडणारी रेषा आहे आणि ही तिसऱ्या बाजूच्या निम्मे असते, त्यामुळे आपल्याला उत्तर ते लिहिता येईल. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं मित्रांनो हे प्रमेय आहे. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा तिसऱ्या बाजूला समांतर असतो आणि त्याच्या निम्म्या लांबीचा असतो. ओके फ्रेंड, त्याचाच व्यत्यास आहे मित्रांनो, त्याचाच उलट भाग काय बघा. त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारे. आता मित्रांनो इथे त्रिकोण आहे, त्याचा एकच P हा मध्यबिंदू आहे, Q माहीत नाही. ओके, एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी आणि दुसऱ्या बाजूला समांतर असणारी, मात्र P जी रेषा ही जाते P मधून जाणारी, ही मित्रांनो Pचं मध्यबिंदू माहिती आहे आपल्याला. समजा P हा मध्यबिंदू आहे, इथून जाते आणि BCला समांतर असेल ना, तर जी तिसरी बाजू AC आहे तिला ती बरोबर मध्यबिंदूतच छेदते. हे आपल्याला त्याचा व्यत्यय सांगतोय बघा. असणारी रेषा तिसऱ्या बाजूला दुभागते म्हणजे काय? मध्यबिंदूला जाते. म्हणून असं लिहिता येतं मित्रांनो, त्रिकोण ABC मध्ये बिंदू P हा ABचा मध्यबिंदू असेल आणि PQ समांतर BC असेल तर AQ बरोबर QC. AQ बरोबर QCचा अर्थ काय? तर मित्रांनो Q हा ACचा मध्यबिंदू आहे असाच त्याचा अर्थ होतो.
हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो आपला आहे स्वाध्याय, तो आपण घेऊया. प्रश्न पहिला, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. आयताच्या लगतच्या बाजू एकरूप असतील तर तो चौकोन. मित्रांनो आयत आहे आणि त्याच्या लगतच्या बाजू एकरूप दिल्या तर तो चौकोन काय होणार, तर अर्थात तो होणार मित्रांनो चौरस. याला कारण काय, आयताच्या लगतच्या बाजू म्हणजे सर्व बाजू एकरूप झाल्या त्याच्या, कारण की सम्मुख बाजू ते एकरूपच असते, त्यामुळे त्याचं उत्तर येणार चौरस. पुढील विधाने बघा मित्रांनो, खालील विधाने सत्य की असत्य ते सहकारण लिहा. मित्रांनो ते सहकारण लिहायचं आहे आपल्याला. प्रश्न दुसरा, खालील विधाने सत्य की असत्य हे सहकारण लिहा. मित्रांनो सहकारण लिहायचं आहे आपल्याला. ओके, पहिलं बघा, प्रत्येक समांतरभुज चौकोन समभुज चौकोन असतो. मित्रांनो समभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात, समांतरभुज चौकोनामध्ये ते नसतं, त्यामुळे हे विधान जे मित्रांनो हे आहे असत्य. पहिलं विधान असत्य, कारण काय मित्रांनो, समभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात, समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतीलच असं नसतं, त्यामुळे असं याचं कारण लिहूया. समभुज चौकोनाच्या सर्व भुजा एकरूप असतात, एकरूप असतात. आणि मित्रांनो समांतरभुज चौकोनाच्या असतीलच असं नाही. दुसरं बघूया, प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो. मित्रांनो आयताचे सर्व कोन 90 अंशाचे असतात आणि ते समभुज चौकोनाचे असतात, त्यामुळे प्रत्येक समभुज चौकोन आयत होऊ शकत नाही, म्हणून हे सुद्धा असत्य आहे. कारण लिहा, आयताचे सर्व कोन 90 अंशाचे असतात आणि मित्रांनो समभुज चौकोनामध्ये ते नसतात, म्हणून समभुज चौकोन हा आयत असतो असं म्हणणं चूक आहे. पुढे, प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो. मित्रांनो समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, आयताच्याही असतात, त्यामुळे प्रत्येक आयत जो आहे हा समांतरभुज चौकोन असतो. हे विधान आहे मित्रांनो सत्य, त्यामुळे याला कारण लिहिण्याचीही गरज नाही. प्रत्येक चौरस हा आयत असतो. मित्रांनो आयताच्या काय सर्व कोण काटकोन असतात, चौरसाचेही असतातच, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो प्रत्येक चौरस हा आयत असतो. याला आपल्याला सत्य असं म्हणता येईल. ओके फ्रेंड्स, पुढचा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न. प्रश्न तिसरा, त्रिकोण एबीसीच्या बाजू एबी व एसीचे ई व एफ हे बिंदू मध्यबिंदू आहेत. ईएफ बरोबर मित्रांनो हे दिले आपल्याला 5.6. ओके, तर बीसी काढण्यासाठी पुढील कृती करा. आता मित्रांनो त्रिकोण एबीसी मध्ये बिंदू ई व एफ हे अनुक्रमे बाजू एबी व एसी चे मध्यबिंदू हे आपल्याला दिले आहे मित्रांनो, नाही का. म्हणून काय होतं मित्रांनो, त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंचं प्रमेय आपण शिकलोय. काय होतं ते त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचं प्रमेय, तर त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा तिसऱ्या लांबीला समांतर असून त्याच्या निम्म्या लांबीचा असतो. म्हणजे मित्रांनो हा 5.6 आहे, तर मग आपल्याला बीसी जो तो काढायचा आहे. त्यामुळे इथे प्रमेय जे मित्रांनो हे ते दिले, ईएफ बरोबर 1/2 म्हणजे काय, निम्मे गुणिले बीसी म्हणजे तिसरी बाजू. मग इथे लिहिणार त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंचे प्रमेय. त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय, ते आपल्याला लिहायचं आहे. मध्यबिंदूचे प्रमेय एवढं लिहिलं तरी पुरे. ओके फ्रेंड्स, आता ईएफ तर आपल्याला दिला होता, त्यामुळे इथे ईएफ आहे 5.6, तो लिहून टाका 5.6. आता मित्रांनो हा बीसी इथे आलेला आहे आणि इकडे 2 आलाय, म्हणजे हा 2 गुणिले इकडे गेला, म्हणजे इथे किती आले 5.6. आणि यांचा जर गुणाकार केला मित्रांनो तो किती, 6 दुने 12, चला 1 5 दुने 10 आणि 1 11, म्हणजे मित्रांनो 11.2 सेंटीमीटर ही बीसीची लांबी असणार आहे. ओके फ्रेंड्स, सेंटीमीटर दिले नाही त्यामुळे तुम्ही तसं राहू द्या, एकक लिहा फक्त. ओके, 11.2. अशा पद्धतीने मित्रांनो हे गणित जे तुम्हाला भरता येईल, या रिक्त जागा आहेत त्या भरता येतील आणि ही कृती जी मित्रांनो ही तुम्हाला पूर्ण करता येईल. पुढचं गणित बघूया. एका चौकोनाच्या 3 कोनांची मापे. मित्रांनो जरा लाईट करूया. एका चौकोनाच्या 3 कोनांची मापे अनुक्रमे 65, 95 आणि 40 आहेत, तर चौथ्या कोनाचे माप शोधा. मित्रांनो चौकोनाच्या सर्व कोनांची बेरीज ही 360 असते, नाही का. आपण समजा चौकोन काढला, याला नाव देऊन टाकूया आपण जरा, ए बी काहीतरी इकडे देऊया, ए किंवा तुम्ही इकडे द्या ए
बी सी डी असं नाव देऊ शकता, काही देऊ शकतो आपण, तसं काही नाही. ए समजा मित्रांनो हा 65 आहे, हा 95 आहे, हा समजा 40 आहे, तर आपल्याला डी काढावं लागेल नाही का. आकृती काढली तरी चालेल, नाही काढली तरीही चालेल. लिहूया. चौकोनाच्या सर्व कोणांची मापे, सर्व कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. हा गुणधर्म आपण शिकलो आहोत. मग त्यानुसार काय येईल मित्रांनो, या सगळ्यांची बेरीज आणि कोण डीची बेरीज म्हणजे काय, कोण ए मानून घेतलाय आपण, कोण बी अधिक कोण सी अधिक कोण डी बरोबर 360. मित्रांनो कोण ए आहे 65, कोण बी आहे 95 आणि कोण सी आहे 40 आणि आपल्याला काढायचं आहे कोण डी. आता मित्रांनो यांची बेरीज आपल्याला करायला हवी. 65 आणि 95 हे किती होतील मित्रांनो, 160 आणि 40 म्हणजे 200 झाले. 200 अधिक कोण डी बरोबर 360. मग मित्रांनो कोण डी बरोबर किती येणार, तर 360 वजा 200 म्हणजे मित्रांनो कोण डी येईल 360 मधून 200 गेले 160 अंश. मग मित्रांनो आपल्याला विचारलंय तर चौथ्या कोणाचे माप किती, तर आपण म्हणूया चौकोनाच्या चौथ्या कोणाचे माप हे किती असणार मित्रांनो, 160 अंश. हे तुम्हाला कळालं असेल. पाचवं गणित मित्रांनो, एका आयताची रुंदी ही लांबीपेक्षा 4 सेमीने कमी आहे. जर त्या आयताची परिमिती 32 सेमी असेल तर त्या आयताची लांबी व रुंदी काढा. मित्रांनो हे सुद्धा 2 चलातील रेषीय समीकरणाचं गणित आहे. आपण मानून घेऊया आयताची लांबी आणि रुंदी. आयताची लांबी समजा मित्रांनो मी x मानली, x मानू, 1 सेंटीमीटर मानू, व रुंदी y सेंटीमीटर मानू. आता मित्रांनो आपण लांबी मानली आहे x, रुंदी मानली आहे y नाही का. आपल्याला काय दिले बघा, आयताची रुंदी म्हणजे काय, y ही कशी आहे, y ही कशी आहे लांबीपेक्षा 4 सेमीने कमी म्हणजे y बरोबर x ही लांबी हिच्यापेक्षा 4 सेंटीमीटर कमी म्हणजे -4. मग मित्रांनो याचं आपलं समीकरण तयार करायचं असेल तर आपण तसं कसं तयार करणार, 4 ला इकडे घ्या म्हणजे y हा अधिक 4 होईल बरोबर x. y ला इकडे घ्या म्हणजे काय मिळेल, 4 बरोबर x वजा y. मित्रांनो हे समीकरण आपलं 1 झालं. मात्र स्थिर पद आपण इकडे लिहूया, x वजा y बरोबर 4. हे झालं आपलं मित्रांनो पहिलं समीकरण. ओके फ्रेंड्स, पहिलं समीकरण या पद्धतीने मिळालं. या अटीनुसार आपण लिहिलं. आयताची रुंदी y मानलेली आहे आणि ती कशी आहे तर लांबीपेक्षा 4 ने कमी. लांबी आपण x मानली म्हणजे तिच्यापेक्षा 4 ने कमी. नंतर मित्रांनो पक्षांतर केलं आणि या पद्धतीने आपण समीकरण 1 मिळवलं. आता दुसरं बघूया. जर त्या आयताची परिमिती 32 सेमी असेल. मित्रांनो आयताची परिमिती म्हणजे काय, सूत्र आपल्याला माहित आहे, लिहूया. आयताची परिमिती बरोबर असते मित्रांनो 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी. ही आयताचे परिमितीचे सूत्र आहे, हे लक्षात असायला हवं. परिमिती दिली मित्रांनो आपल्याला 32 बरोबर 2, लांबी मानली आपण x आणि रुंदी मानली आहे y. मित्रांनो 2 ने भागून टाका म्हणजे हा 2 जाईल. 2 ने भागितल्यावर इथे काय मिळेल मित्रांनो, लिहा 2 ने भागून. मग मित्रांनो 2 ने भागितलं तर याचे निम्मे होतील म्हणजे 16. हा 2 तर जाईल म्हणजे x अधिक y. आता मित्रांनो x अधिक y इकडे घेतला म्हणजे काय मिळेल समीकरण, x अधिक y बरोबर 16. हे मिळालं मित्रांनो आपल्याला दुसरं समीकरण. पहिलं समीकरण आहे x वजा y बरोबर 4. दुसरं समीकरण आहे x अधिक y बरोबर 16. दोघांची बेरीज केली तर मित्रांनो y जो आहे त्याचा लोप होईल नाही का. मग समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. आता मित्रांनो ही बेरीज आपल्याला करायची आहे, करूया. x अधिक y बरोबर 16 आणि इकडे येणार x वजा y बरोबर 4. यांची बेरीज मित्रांनो आपल्याला करायची आहे, ती करूया. x अधिक x किती होतात मित्रांनो 2x, y अधिक y तो गेला म्हणजे 16 अधिक 4 झाले मित्रांनो 20. 2x बरोबर 20 म्हणजे x बरोबर किती मित्रांनो तर 10. x 10 आहे म्हणजे लांबी आपल्याला विचारली होती आणि ती आपण काढली मित्रांनो, ती आहे 10. काढूया. x बरोबर 10 समीकरण 2 मध्ये ठेवू. जवळच आहे 2 समीकरण, x अधिक y बरोबर 16 हे दुसरं समीकरण आहे. त्या मित्रांनो ते लिहूया. आधी लाईट जरा वाढवतो. ओके, x अधिक y बरोबर 16 आणि x ची किंमत 10 ठेवतोय.
10 ठेवली अधिक y बरोबर 16. म्हणजे मित्रांनो y बरोबर 16, हा 10 इकडे गेल्यावर होईल वजा 10. y बरोबर 16 वजा 10 म्हणजे y बरोबर किती मित्रांनो? तो y बरोबर 6. आणि मित्रांनो ही काय मानली होती आपण? ही मानली होती रुंदी. मग आपल्याला लांबी व रुंदी विचारली होती, त्यामुळे आपण लिहूया विधान. आयताची लांबी x मानली होती, म्हणून x बरोबर आली आहे 10 सेंटीमीटर. आणि आयताची रुंदी ती होती मित्रांनो आपण मानली होती y, ती आली आहे 6 सेंटीमीटर. अशा पद्धतीने मित्रांनो आजचा आपला हा 32वा दिवस पूर्ण झाला आहे. मित्रांनो उद्या भेटूया 33व्या दिवशी. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.